तांबा. तर आज आहे 8 ऑगस्ट आणि आज जर तुमच्या फीडवरती हा जर व्हिडिओ आला आणि तुम्ही जर स्क्रोल केला तर नक्कीच तुम्ही मोठा चान्स मिस करणार आहात. तर तुम्ही जर Instagram बघत असाल आणि Instagramवर तुम्हाला जर कंटिन्युअसली 88 पोर्टल 888 पोर्टलचा जर व्हिडिओ येत असेल, पण तुम्हाला सगळे भरपूर व्हिडिओज बघून कन्फ्यूज झालेला आहे, की आज काय करायचं असतं, काय विश मागायचं असतं, हे केल्याने काय होतं. तर जे आहे ते सगळं जे आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मला पण यातलं काही माहिती नाहीये. पण लोक म्हणतात, की आज जे आपण काही मागेल ना, तर ते जे आहे ते मिळतंच. पण आपण बघूयात, की हा खरंच Instagramचा ट्रेंड आहे, की खरंच याच्यामध्ये तथ्य आहे. तर पॉझिटिव्हिटी जे आहे ते जनरेट करायला आपल्याला काय जातं? चला तर मग आज आपण एक्सप्लोर करूयात. Instagramवरती जे आहे ते भारती सिंगचा पण व्हिडिओ बघितलेला आहे, की मॅनिफेस्टिंगमध्ये जे आहे ते खरंच पॉवर आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, की आपण पॉझिटिव्ह विचार करतो. म्हणजे जसं की आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात जी आहे, ते आता सपोज तुम्हाला लाखो रुपये कमवायचे आहेत. तर आपण असा विचार करून चालायचं आहे, की माझ्या अकाउंटमध्ये लाखो रुपये आहेत. तर त्याप्रमाणे पॉझिटिव्ह जे आहे, पॉझिटिव्हिटी जी आहे ती पसरत जाते. तर त्याला जे आहे ते मॅनिफेस्टेशन बोलतात. तर आज आपल्याला काय करायचं आहे, की जर तुम्ही हा व्हिडिओ जर आता तुम्हाला फीडमध्ये आला असेल, तर सकाळी 8 वाजता किंवा संध्याकाळी 8 वाजता शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती जे आहे तर तुमच्या ज्या काही विश असतील, म्हणजे त्या पूर्ण झाल्यात असं समजून ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. आता उदाहरणार्थ बघायला गेलं तर आता माझ्या काही काही मोठ्या अशा विश नाहीयेत. पण आता मला सपोज उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, की माझे 1 मिलियन जे आहेत ते सबस्क्रायबर झालेले आहेत. म्हणजे काय आहे, की तुम्हाला पास्टमध्ये नाही, तर तुम्हाला जे आहे ते वर्तमान काळात म्हणजे ही गोष्ट जी आहे ती माझ्या आयुष्यात झालेल्या आहेत. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या तुम्हाला ज्या आहेत ते एका पेजवर लिहायचं आहे. मस्त संध्याकाळ झाली, की संध्याकाळी 8 वाजता काय करा, देवासमोर बसा, शांत दिवा लावा आणि व्हिज्युअलाइज करा. म्हणजे की आता भरपूर लोकांनी भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, की पेपरवरती लिहा, ते जे आहे ते बर्न करा, ते पाण्यामध्ये हे करा. तर या गोष्टी मला म्हणजे मे बी काय माहिती त्याच्यामध्ये तथ्य आहे की माहिती नाही. पण पॉझिटिव्ह जर आपल्याला विचार करायचा आहे, ठीक आहे आपण एटेड पोर्टर जे आहे, ते आज ट्राय करून बघूयात. आपण काय करायचं आहे, देवासमोर बसा मस्तपैकी. तुमच्या ज्या काही विश असतील त्या सगळ्या लिहून काढा. व्हिज्युअलाइज करा. म्हणजे डोळे शांत जे आहेत ते डोळे झाकून बसा आणि हे सगळं जे आहे ते व्हिज्युअलाइज करा. याच्यामुळे काय होणार आहे, की पॉझिटिव्हिटी येणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे काय आहे, की हे कुठला काही जादूटोणा वगैरे नाहीये. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे, की आपण जे आहे ते आपण स्वतःवरती आपला विश्वास दाखवतोय, की आपण ही गोष्ट केलेली आहे असा विश्वास असणे म्हणजे जे आहे ते मॅनिफेस्टेशन आहे. तर सोशल मीडियावर दाखवतात, की बॅकग्राऊंडला शांततेचं असं क्लासिकल म्युझिक जे आहे ते वाजतंय, शांत बसणं. हे ॲक्चुअली रिअल लाईफमध्ये म्हणजे जर बघायला गेलं तर अशक्य आहे. पण जे आहे ते आपण आज जे आहे ते शांत बसून जे आहे ते मॅनिफेस्टेशन करण्याचं आपण जे आहे ते ट्राय करायचं आहे. तर वॉटर मॅनिफेस्टेशनबद्दल पण खूप जे आहेत ते व्हिडिओ मी आज बघितले. तर वॉटर मॅनिफेस्टेशनमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, की ग्लासमध्ये जे आहे ते पाणी घ्यायचं. आपली जी काही विश आहे ती मनामध्ये जे आहे ते व्हिज्युअलाइज करायचं आणि ते पाणी प्यायचं. तर हे सुद्धा जे आहे ट्राय करायला काय हरकत आहे? तर हे सुद्धा जे आहे ते आपण ट्राय करून बघू शकतो. मित्रांनो, 88 पोर्टल हे काही जादूचं बटन नाहीये, की बटन दाबलं आणि आपण विश मागितली, की माझ्याकडे फॉर्च्युनर जे आहे ते आहे आणि आपल्या दारामध्ये फॉर्च्युनर उभी राहिली. तर हे जे आहे ते पॉझिटिव्ह विचार करणं आहे. आजचा हा दिवस म्हणजे मेन म्हणजे काय आहे, की हा दिवस जो आहे, तो आपल्याला जे आहे ते स्वतःवर विश्वास ठेवून जो आहे, तो पॉझिटिव्ह विचार करायला लावतो. म्हणजे आपण स्वतःवर आपल्या ज्या स्वप्नांवर जे आहे, ते आपण विश्वास ठेवून आपण त्या स्वप्नांबद्दल जे आहे ते पॉझिटिव्ह विचार करतो. पॉझिटिव्ह विचार केला, स्वतःवर जे आहे ते विश्वास ठेवला, तर तीच जी आहे ते या 88 पोर्टलची जी आहे ती खरी ताकद आहे. तर माझ्या अर्थी तर म्हणतात, की हे आहे 88 पोर्टल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर एक पॉझिटिव्हिटी आली तुमच्यामध्ये, पॉझिटिव्ह करण्याचा विचार आला, तर तुमचाही एक्सपिरियन्स जे आहे ते तुम्ही शेअर करा. कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही खरंच हे करून बघितलेलं आहे का? आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जे आहे ते लाईक करा आणि चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साइडचं बेल आयकॉन दिलेलं आहे ते नक्की प्रेस करा. म्हणजे जे काही माझा एक्सपिरियन्स असेल किंवा जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे असतील, तर ते सगळ्यात पहिला जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.